गेल्या 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे। पेट्रोलच्या दरामध्ये 87 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांची वाढ झाली आहे। तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये ही वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या खिशाला सुद्धा झळ बसतीये। ये तो सर गरीब आदमी के ऊपर ही मार पड़ रहा है। ठीक ना, पेट्रोल डीजल सारा महंगा हो गया, गैस उस नहीं मिलता है। सरकार पहले जो था वो ठीक था, ये सरकार चेंज होने के बाद ना पूरा बुरा हालत गरीब आदमी के ऊपर ही सारा पड़ रहा है। का काम है, उनको गाड़ी तो निकालनी पड़ेगी, कारपूल कर रहे हैं जैसा कि बोला है, बट फिर भी पेट्रोल महंगा है तो डलवाना तो पड़ेगा, कोई ऑल्टरनेटिव है नहीं। इलेक्ट्रॉनिक कार इतनी महंगी है, बंदा खरीद नहीं पा रहा। और हमारा जो पेट्रोल का जो बजट बढ़ा है, हमारी सैलरी में इंक्रीज तो इतना हुआ नहीं है जितना पेट्रोल में पैसे बढ़ रहे हैं, और ऊपर से ट्रैवल इतना लंबा पड़ जाता है। हमारा 200 रुपये का तो पर डे का तेल है, 6,000 रुपये तो मंथली हम वैसे पेट्रोल पंप को ही देना पड़ता है हमें। 15-16 हजार में हम क्या कमाएंगे और क्या फैमिली को चलाएंगे अपना। जो वर्ल्ड में जो सस्पेंशन है उसके अनुसार कोई दिक्कत नहीं है, पर बाकी ठीक अभी तो फिर भी कंट्रोल में, बहुत कंट्रोल में अभी भी बहुत। मैं कहूँ और देशों देखे और न्यूज भी आती है, आप सभी देखे हो। हाँ जी, दिन सिचुएशन ठीक हो जाएगी, उधर डाउन आ जाएगा। आणि सध्या राज्यामधल्या या सगळ्या इंधन दरवाढीचे अपडेट्स घेण्यासाठी माझे 2 सहकारी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आणखी काही प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत हळूहळू जोडले जातील। माझ्यासोबत आहे छत्रपती संभाजीनगरवरून माझा सहकारी विजय शिडे आणि बुलढाण्याहून आहे जुगल पाटील। मी सर्वप्रथम आधी मराठवाड्यामध्ये जाणार आहे, संभाजीनगरमध्ये। विजय, सध्याची काय परिस्थिती, कारण आता तिसऱ्यांदा ही वाढ झालेली आहे, काय एकंदरीत चित्र आहे सध्या? नक्कीच सिद्ध जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलचे भाव जे आहे ते वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे। आज पेट्रोल 90 पैशाने वाढला आहे, तर डिझेल 94 पैशाने जे आहे ती वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे। मराठवाड्यामध्ये अनेक शेतकरी वर्ग आहे, मात्र आता शेतीसाठी सुद्धा इंधन मिळत नसल्याची परिस्थिती जी आहे ती त्यांच्यावरती सध्या वळवत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सध्या जर बघितलं तर पेट्रोलचे दर जे आहे ते वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या पेट्रोल जे आहे ते 110 रुपये 44 पॉईंट जे आहे ते झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सर्वसामान्याला याचा फटका जो आहे तो देखील बसत असल्याचा पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत काही सर्वसामान्य नागरिक देखील आहेत। काय सांगाल, कसा याचा फटका तुम्हाला बसतोय नेमका? याचा सर्वसामान्य फटका म्हणजे सगळ्यात जास्त शेतकऱ्याला बसत आहे। आज डिझेल भेटणार, पेट्रोल 110 रुपये झालंय, शेतकऱ्याचा माल वाहतूक करता येईना, डिझेल साठी रांगा लागताय आणि पंपवर आला ना ते म्हणजे 10 लिटर डिझेल देतो। 10 लिटर मध्ये 10 लिटर डिझेल मध्ये नांगर होईल कशी? एकरी 7 ते 8 लिटर नांगराला हे लागतंय डिझेल, आणि 10 लिटर देताय। कोण परत म्हणतो वाहन घेऊन या। आता शेतकरी 5-6 किलोमीटर वाहन आणायचं म्हणलं तेवढं डिझेल त्या ट्रॅक्टरला किंवा वस्तूला यायला जायलाच लागतंय, मेहनत करायची कशी? तर आता हे खूप मोठा गंभीर प्रश्न आहे शेतकऱ्यासमोर। आमचे राहणं तशीच आहे, काही नागडी राहिल्या, रोटा राहिल्या, सगळ्या गोष्टी खूप म्हणजे भयंकर परिस्थिती आहे। आणि ही सवय लावून ठेवली शासनाने, 1 लाखाचं अनुदान द्या, ट्रॅक्टर झाले। पहिले तरी बैलगाडीवर शेती लोक करत होते थोडं, आता ते पण म्हणजे पेट्रोल डिझेल मुळे खूपच आज गंभीर समस्या झाली। आमचे मात्र दरवाढ झाली, याचा कसा परिणाम शेतीवरती होतोय, पेट्रोल व्यवसायावर? कांद्याला भाव 2 रुपये, मार्केट कमिटीला याला भाव 2 रुपये, आणि गाडी भाडावाला घेतो ते होतं डिझेल भेटत नाही, मग आम्हाला गाड्या भाड्याने भेटणार, आणि डिझेलचा भाव वाढा, पेट्रोलचे भाव वाढा, खिशात शेवटी शेतकऱ्याचे येणार आहे ना। शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, इकडे यांचे भाव वाढत चालले। मग ताळमेळ बसणार शेतकऱ्याचा। सरळ सांगायचं म्हणजे 2 रुपये भावाचे बाजारात नेलं तर ते खिशातून पैसे द्यायला लागू राहिले त्या गाडी भाड्यावाल्याची। एवढी गंभीर परिस्थिती आहे आमच्या शेतकऱ्याला, खूप बेकार परिस्थिती आहे। नक्कीच सिद्ध जर बघितलं तर सध्या दरवाढीचा फटका जो आहे तो आता सर्वसामान्यांना बसत असं शेतकऱ्यांना देखील बसत असल्याचं पाहायला मिळतोय। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आता पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहे ते आता गगनाला भिडल्याचे पाहायला मिळते। सिद्धेश, बरं विजय, तू सोबतच राहा। आता आपण जरा जळगावला जाऊया, तिथून आपला सहकारी जुगल पाटील सध्या आपल्या सोबत आहे। जुगल, काय परिस्थिती आहे सध्या जळगावात, कारण आता ही तिसऱ्यांदा वाढ होते, काय प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्या? आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने भाव वाढ होत आहे। आज पेट्रोलचे दर 87 पैशांनी वाढले असून तर डिझेलचे दर हे 91 पैशाने वाढले आहे। 3 ते 4 दिवसात ही तिसरी वाढ आहे। 15 मे रोजी 3 रुपयांनी भाव वाढले होते, आज पुन्हा हे भाव वाढलेले आहे। सर्वसामान्य नागरिकांना या डिझेल वाढीचा फटका बसत आहे। तासनतास रांगांमध्ये उभं राहावं लागत आहे। शेतीचे सध्या कामं सुरू आहे, पेट्रोल डिझेल मिळत नाही, त्यात ही इंधन दरवाढ झाल्यामुळे या ठिकाणी मोठा फटका सहन करावा लागत आहे। आमच्या सोबत काही नागरिक आहे, आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। काका, काय सांगणार, पेट्रोल डिझेल मध्ये पुन्हा वाढ झालेली आहे, सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतोय, काय सांगणार?
काय सांगाल आपण? फटका बसतोय सर्वसामान्य नागरिकांना, फटका बसतोय डिझेल वाढीचा. नागरिकांनी या ठिकाणी बोलण्यास प्रकार दिलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने या ठिकाणी मोठी भाववाढ होताना दिसून येत आहे. आज जळगावचा विचार केला तर 106.4 याच्यावर पेट्रोलचे भाव आहे, तर डिझेलचे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाव हे वाढलेले आहेत. नक्कीच जुगल, त्यामुळे एकंदरीतच सर्व परिस्थिती अतिशय भीषण आहे. पण या सगळ्यामध्ये की आता अजून एक आहे की जे शहरामधली परिस्थिती जी आहे ती काही अंशी बरी आहे जर आपण तुलनेनं बघायला गेलो तर खेड्यांमध्ये. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या पुन्हा एकदा आता तिसऱ्यांदा वाढ करण्यात आलेली आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. बँक खात्यांमध्ये सुद्धा आता मोठी तफावत निर्माण झालेली आहे. अतिशय मोठी बातमी आहे. फक्त पेट्रोल डिझेलच नाही तर अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये सुद्धा याचा परिणाम जो आहे तो आता पाहायला मिळतोय. आणि आता आपण बुलढाण्यात जाऊया. तिथून माझे सहकारी प्रफुल्ल खंदारे आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, सध्या काय स्थिती आहे बुलढाण्यामध्ये? कारण बुलढाण्यामध्ये तर सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये इंधनाची टंचाई निर्माण होतीये आणि आता अशातच आता किमती सुद्धा वाढलेल्या आहेत. काय माहितीये? सिद्धेश, खरं तर डिझेल तुटवड्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून बुलढाणेकर या ठिकाणी या त्रासाला सामोरे जात आणि असं असताना आता या इंधनाची दरवाढ झाली आहे. दुहेरी फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिक असतील किंवा वाहनधारक असतील त्यांना बसताना पाहायला मिळतोय. मात्र हे डिझेलची वाढ किंवा पेट्रोलची वाढ इथपर्यंत हे संपूर्ण प्रकरण मर्यादित राहणार नाहीये, कारण याचा थेट फटका जो आहे तो या ठिकाणी वाहतुकीवर होणार आहे, दळणवळणावर होणार. आणि दळणवळणा दरम्यान जी काही साधनं या ठिकाणी आणली जातील, किराणाच्या वस्तू असतील किंवा मग इतर जे काही दैनंदिन ज्या काही वस्तू लागणार आहेत घरामध्ये, त्यांच्यावर देखील याचा फटका आता काही दिवसात बसण्याची शक्यता जे काही ते नाकारता येत नाही. कारण की महागाईचा फटका जो आहे या इंधन दर वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना बसावा लागू शकतो. या ठिकाणी आपण पाहू शकतो हे नागरिक जे आहे अशा पद्धतीनं पेट्रोल संपल्यानं अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही तर गाडी यांना ढकलत या ठिकाणी आणावी लागते. आणि त्यातच हा आता इंधन दर वाढीचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. काही नागरिकांशी आपण या ठिकाणी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. दादा, आज इंधन वाढलंय परत 88 पैसे आणि 91 पैशांनी पेट्रोल आणि दर आता 109 रुपयाने मिळतंय इथं पेट्रोल. जागतिक वाढला आहे ना, त्यांचा काय सरकारचा काही दोष नाही. बरं, तुला वाढून येते काय करणार आहे? बरोबर बरोबर आहे ना. काय धड बसणार काय दरवाढीची? ठीक आहे, सरकारचा दोष नाही म्हणतात, फटका काही बसणार नाही. नाही काही नाही, काही बसणार नाही. काही लोकांना डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही, तुला येत नाही तर तो खालचे काय करणार आहे? तलावातच नाही तर डॅम मध्येच नाही तर तलावात पुढे येणार डॅम आहे ना. पाच काय सर्वसामान्य काही फरक पडणार नाही डिझेल दरवाढीचा. हे थोडाफार तो पडणार, रात्री पडणार लागू आहे ना. सरकारचा दोष नाही अशी एक प्रतिक्रिया आहे. आणखी एक प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करूया. मित्रांनी या ठिकाणी गाडी लोटत आणली. मला सांग, किती लांबून गाडी लोटत आणते तुम्ही? काही फटका बसतोय का? श्रीमान म्हणतात की काही फरक पडणार नाहीये दरवाढीचा. नाही फरक पडते. आम्ही गरीब माणसं 1 किलोमीटर दुरून गाडी लोटत येतात आहे. पेट्रोल लवकर भेटून नाही राहिला. कामातलं हे आहे, मजुरी काही भेटून नाही राहिली बरोबर. हातमजुराची बरोबर परिस्थिती खराब आहे. सरकारचा दोष नाही म्हणतात. सरकारचा कोणाचा दोष आहे म्हणजे? सरकारचा दोष आहे ना. सरकारचा आहे तो काय करू शकते? गरीब माणसं मरून राहिले ना. आम्ही हातमजूर, आम्हाला काम नाही भेटून राहिला. तेलचे भाव वाढले, सिलेंडरचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले, भेटून नाही राहिला. इंधनाचे भाव वाढले, तेल असेल, गॅस सिलेंडर देखील मुद्दा या ठिकाणी विचारला गेलाय. आणखी या ठिकाणी वकील साहेब दिसतात. काय म्हणता वकील साहेब? इंधन दरवाढ झाली आज तिसऱ्यांदा. 109 रुपयापर्यंत पेट्रोल मिळतोय आज बुलढाण्यात. काय फरक पडतोय का नाही परत नागरिकांना? बिलकुल फरक पडणारच आहे. हा, कारण की माहितीच्या महागाईनुसार जेवढा रोजगार उपलब्ध नाही, शेतकऱ्याला भाव नाही. आज गवाराच्या शेंगा 1.5 रुपये 2 रुपये किलो विकल्या जाऊ राहिले. भेंडी बेभाव विकल्या जाते, टमाटे फेकल्या जाऊ राहिले. त्यामुळे गरीब लोकांचं खूप नुकसान होत आहे याच्यात. शेतकऱ्याचा सुशिक्षित बेरोजगार हा एक महत्वाचा मुद्दा आहे. लोकांच्या हाताला काम नाही आणि हे महाग आहे. त्याच्यामुळे चळोकी पोळ झालं गरीब लोकांचं. निश्चितच सिद्धेश, आपण पाहतोय प्रतिक्रिया अत्यंत स्पष्ट आहेत की ज्या काही सातत्यानं इंधन दरवाढ होते आहे, इंधनाचा तुटवडा होत आहे, त्याचबरोबर याचा संपूर्ण परिणाम जो आहे तो महागाईवर होत आहे. बेरोजगारीचा एक मोठा प्रश्न या ठिकाणी सांगितलाय वकील साहेबांनी की बेरोजगारी आहे आणि बेरोजगारीच्या दरम्यान अशा पद्धतीनं इंधन तुटवड्याचा थेट फटका सर्वसामान्यांना सहन करावं लागतं. त्यामुळे निश्चितच प्रचंड हाल अपेक्षा सहन या ठिकाणी नागरिकांना कराव्या लागतात. सरकारने काही मतं असे होते की
सरकारचा दोष नाहीये, पण इतरांची देखील मतं खरंय आपण प्रफुल्ल, जाणून त्यामुळे घेतली. एकंदरीतच सरकारनं जरी काय हे याच्यामध्ये हस्तक्षेप केला नसला तरी सुद्धा अशा पद्धतीची स्थिती आल्यानंतर आता सर्वसामान्यांनी करायचं तरी काय, असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय. आता आपण सोलापूरला जाऊया, तिथून आपले प्रतिनिधी रवी ढोबळे सध्या आपल्यासोबत आहे. रवी, आता आपण जळगावकरांच्या, बुलढाण्यातल्या आणि अनेक भागांमधल्या आपण प्रतिक्रिया ऐकल्या असतील माझ्या माहितीप्रमाणे. तर आपण आता सध्याची परिस्थिती काय सोलापूरमध्ये, कारण सोलापूरमध्ये नागरिकांच्या सुद्धा काही आपण दिवसापूर्वी जर प्रतिक्रिया बघितल्या असेल तर अतिशय संतापजनक प्रतिक्रिया होत्या. आता एकंदरीत जर पेट्रोल वाढीचे जर परिणाम दिसतील तर नागरिक असं म्हणतात की आमच्यावरती याचा काही परिणाम झालेला नाहीये. सोलापूरकरांचं सुद्धा तेच म्हणणं आहे का? निश्चितच सिद्धेश, सोलापूरमध्ये सध्या 7 दिवस पुरेल इतकाच पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे आणि आज तिसऱ्यांदा वाढ झाल्यामुळे जे आहे ते नागरिकांच्या प्रतिक्रिया जे संतप्त येताना चित्र पाहायला मिळते. मी सध्या सोलापुरातील पेट्रोल पंपावर आपण जाणून घेऊया. काय सांगाल, तिसऱ्यांदा पेट्रोल दरवाढ झालेली आहे? काय नाही, आम्ही बऱ्याच वाढलंय, काय वाटत? आपल्यासोबत दुसरे नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. काय सांगायला पेट्रोल आणि डिझेल मध्ये तिसऱ्यांदा वाढ झाली? हे खरं तर सर आठवड्यात 3 वेळा वाढ झालेली आहे आणि पेट्रोलचा दर जर आपण बघायला गेलो तर 104 रुपये होता, आज तो दर 104 वरून 109 रुपये झालेला आहे. पेट्रोलचे भाव वाढत आहेत, डिझेलचा भाव वाढत आहे, गॅसचे भाव वाढत आहेत, आर्थिक मंदीची लाट आहे, आर्थिक व्यवस्था ढासळलेली आहे. असं असताना आपल्या भारताचे पंतप्रधान जे आहेत ते भारतात राहायचं करून ते आउट ऑफ कंट्री आहेत. मला एकच या ठिकाणी वाटतं की हे सर्व भाव वाढत असताना अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी भारताचे पंतप्रधान महाराष्ट्रात असणं, भारतात असणं आज काळाची गरज आहे. ही जर व्यवस्था अशी ढासळत राहिली तर येणाऱ्या काळात आपल्याला लॉकडाऊनची परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळेल. छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत हे आज धंदा कसा चालवायचा या पेचात आहेत. आपण माझ्याच 2 गाड्या आहेत, एक डिलक्स गाडी आहे, दुसरी जी आहे ती ई व्हेकल आहे. मी आज ई व्हेकलचा वापर करतोय कारण मला पेट्रोल परवडत नाहीये. निश्चितच सिद्धेश, आपण पाहू हो शकता हो नागरिकांचे जे आहे ते संतप्त प्रतिक्रिया आहेत. पंतप्रधानांनी जे आहे ते भारतात राहिलं पाहिजे, मात्र ते प्रदेश दौरा करतायत. सर्वसामान्यांच्या खिशाला कुठेतरी कात्री बसल्याचं चित्र खरं रवी, आपल्याला त्यामुळे पाहायला मिळतंय. एकंदरीतच सर्वसामान्यांच्या खिशाला कुठेतरी कात्री बसल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अतिशय संतापजनक प्रतिक्रिया सुद्धा आता काही नागरिकांच्या येत आहेत. मी आपल्या सर्व सहकाऱ्यांचे सुद्धा आभार मानेल. संभाजीनगरहून विजय शिडे आपल्या सोबत होता, प्रफुल्ल खंदारे, रवी ढोबळे आणि जुगल पाटील सुद्धा आपल्या सोबत होते. आपल्या सर्वांचे धन्यवाद. आपण सुद्धा वार्तांकन करताना या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत राहाल अशी अपेक्षा आहे.